नमस्कार, मी संभाजी पाटील, शीतल इंडस्ट्रीज कोल्हापूर। आज आपण सेंटरिंग प्लेटबद्दल माहिती घेतोय। जनरली यूज होणारी ज्या प्लेट आहेत, मार्केटमध्ये वापरल्या जाणारे किंवा आपल्या नेहमी जास्त कामासाठी उपयोगात येणाऱ्या ज्या प्लेट आहेत त्या 2x3 सेंटरिंग प्लेट आहेत। याच्यामध्ये आपण जे मटेरियल वापरतो, फीचर्स म्हणतो ज्याला आपण, ते 25-5 mm हा अँगल फ्रेम आहे। त्याचबरोबर त्याला वापरली जाणारी जी MHC सीट आहे, ज्याला आपण पत्रा म्हणतो, ते आहे 14 गेजमध्ये आहे। मशीन प्रेसचे 32 रिबेट आहेत आणि CO2 वेल्डिंग आहे। त्याच्यामुळं तुम्हाला याचं लाईफ जास्त मिळते। ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, 2 व्हेरियंट आहेत, एक आडवे अँगल आणि हे लांबडे अँगल, ज्याला उभे अँगल आपण म्हणतो। तर ह्याच्यामध्ये मटेरियल सेम आहे, फक्त आडवे अँगल उभे अँगल असा व्हेरियंट आहे। याचं पण काम सेमच आहे। त्यानंतर आपल्याकडे आउटसाइज प्लेट पण सगळे आहेत, ज्याच्यामध्ये 6 इंच ते 3 फूट, 9 इंच ते 3 फूट, 12 इंच ते 3 फूट, त्याचबरोबर 7 इंच ते 3 फूट आहे, 18 इंच बाय 3 फूट आहे। सगळ्या साईजमध्ये तुम्हाला आउट साईज प्लेट पण मिळून जातील। त्याचंसुद्धा मटेरियल सेमच आहे, जसं की 2x3ला आहे तेच मटेरियल पण आहे। 25-5 अँगल आहे, 14 गेजचा MS शीट आहे, सुद्धा रिबेट आहेत, वेल्डिंग आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सगळ्या मटेरियलला आपण फर्स्ट क्वालिटी मटेरियल वापरतो। ही जी प्लेट आहे ह्याची साईज आहे 18x3 फूट। याच्यामध्ये सुद्धा सेम 14 गेज पत्रा येईल, 25-5 अँगल येईल, 32 रिबेट येतील आणि वेल्डिंग येईल। वेल्डिंगसुद्धा CO2 वेल्डिंग आहे आणि येणारे रिबेटसुद्धा हे मशीन प्रेस चपटे रिबेट आहेत, ज्याचं काम वापरायला सोपं जाते, प्लेट वरती अडकत नाही। थँक्यू, धन्यवाद।